श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. वटसावित्रीची व्रतकथा नक्की ऐका. सत्यवान सावित्री कथा. फार प्राचीन काळी भद्र देशाचा अश्वपती या नावाचा एक राजा होता. त्याला काहीच अपत्य नव्हतं. त्यानं सावित्री देवीची आराधना केली. देवीच्या कृपाप्रसादानं त्याला एक कन्या झाली. राजानं आपल्या त्या कन्येचं नाव सावित्री असं ठेवलं. सावित्री रूपवान होती. ती उपवर झाल्यावर तिला योग्य वर मिळवण्यासाठी राजानं खूप प्रयत्न केला, परंतु तिच्या मनासारखा वर काही केल्या मिळत नव्हता. अखेर राजाने तिलाच आपल्या इच्छेप्रमाणे वर निवडण्यास सांगितलं. तेव्हा ती आपल्यासोबत काही सैन्य घेऊन बरेच देश फिरली आणि त्यात शाल्व देशाचा राजा दुतमसेन यांचा पुत्र सत्यवान याला पाहून त्याच्याशी लग्न करण्याचा तिने निश्चय केला. तिने परत येऊन आपल्या पित्यास आपण सत्यवान या रूपसंपन्न पराक्रमी राजकुमारास वरलं असं सांगितलं. अश्वपती राजाला ते ऐकून अत्यंत आनंद झाला आणि तेवढ्यात नारद मुनी तिथे आले. राजानं मुनिवर्यांना ते वर्तमान सर्व काही सांगितलं. यावर नारद मुनी म्हणाले, दतमसेन राजाला राज्य नाही, त्याचं सारं राज्य त्याच्या भाऊबंधांनी हिरावून घेऊन त्याच्या परिवाराला अरण्यात हाकलून दिलं. शिवाय राजाचे डोळे गेलेलेत. राजकुमाराचं रूप हिच्या मनात भरलं असेल, परंतु आपणाला हा संबंध उपयोगी नाही. नारद मुनींचे हे उद्गार ऐकून राजानं सावित्रीला अगदी स्पष्टपणे सांगितलं की तू निवडलेला तो राजपुत्र आपल्या तोला मोलाचा नाही, तुला योग्य असा नाही, तू दुसऱ्या वराची निवड कर. यावर सावित्रीनं सांगितलं, सत्यवानाला मी अगदी मनापासून वरलं. त्याच्याशिवाय दुसरा पुरुष वरावा असा विचार माझ्या मनात कधीच येणार नाही. सावित्री 1 वर्षाने सत्यवान मृत्यू पावणार आहे. अशा अल्पायुषी युवकाशी लग्न केल्यानं तू दुःखी होशील. माझा ऐक, तू त्या वाचून दुसरा पुरुष भरण्याचा विचार कर. नारद मुनींनी म्हणाले, नाही, तो विचार माझ्या मनात कधीच येणार नाही. जर माझ्या नशिबी वैधव्य असेल तर ते कुणाशीही लग्न केल्यानं प्राप्त होईल आणि होईलच, परंतु तसं नसेल तर सत्यवानाचं मरण तरी चुकेल. सावित्रीनं सांगितलं आणि सावित्रीचा सत्यवानाशी लग्न करण्याचा निश्चय ऐकून नारद मुनींनी आता होकार दिला. ही महान पतिव्रता होईल, जगात अजरामर होईल असं उद्गार जाताना त्यांनी काढले आणि नंतर अश्वपती राजाने द्वितसेनची भेट घेतली आणि सावित्रीचं सत्यवानाशी लग्न लावून दिलं. लग्न झाल्यानंतर सावित्री आपले सासू सासरे आणि पतीबरोबर त्याच अरण्यात राहू लागली. तिनं सासू सासऱ्यांची आणि पतिव्रता धर्मानं आपल्या पतीची सेवा केली. त्यामुळे सर्व देव तिच्यावर संतुष्ट झाले आणि त्या पतिव्रतेचे दर्शन घेण्यासाठी ते सारे देव प्रयत्न करत असत. नारद मुनींनी सांगितलेला तो दुःखाचा दिवस जवळ येऊन ठेपला. तिला चिंता वाटू लागली. पतीच्या मृत्यू दिवसाच्या पूर्वी 3 दिवस तिनं आधीच भक्षण न करता, अन्नप्राशन न करता व्रत केलं. 4थ्या दिवशी त्याला मरण येणार हे भविष्य तिला माहीत होतं आणि त्या दिवशी लाकडं आणण्यासाठी तो रानात जाऊ लागला. तेव्हा सासू सासऱ्यांची आज्ञा घेऊन ती देखील त्याच्याबरोबर निघाली. ती दोघं दिवसभर रानात लाकडं तोडत होती, परंतु त्यांना पुरेशी लाकडं मिळाली नाहीत. तेव्हा ती दोघं कष्टी बनून एका वडाच्या झाडाखाली बसली. सावित्री मनात एकसारखं ईश्वराचं नामस्मरण करत होती. वारंवार सत्यवानाकडे पाहत होती. ती अतिशय घाबरली होती. हळूहळू का होईना तिचं काळीज आता धडकू लागलं होतं. सत्यवान वडाच्या एका फांदीवर घाव मारू लागला आणि तो फांदी त्याच्या मस्तकावर जोराने आपटून तो खाली कोसळला. सावित्रीने हंबरडा फोडला, शोक केला. तो पौर्णिमेचा दिवस होता. तिला ती काळ रात्र भासली. स्वच्छ चांदणं पडलं होतं. यमराज तिथे आला. सत्यवानाचे प्राण घेऊन तो दक्षिण दिशेत जाऊ लागला. सावित्रीनं उठून त्याला नमस्कार केला आणि त्यानंतर विनयपूर्वक विचारलं, महाराज,
कोण आपण? यावर यमराज म्हणाला, मी यमधर्म आहे. तू महान पतिव्रता आहेस, म्हणून तुझ्या पतीचे जे प्राण नेण्यासाठी मी स्वतः आलो आहे. तू पुण्यवान असल्यामुळे मी तुझ्या दृष्टीस पडलो. यमराज पुढे चालला तशी सावित्रीसुद्धा त्याच्या मागून जाऊ लागली. त्यानं तिला परत जाण्यास सांगितलं. तिची समजूत घातली, तरीही ती मागे फिरली नाही. तिची ती निस्सीम पतिभक्ती आणि उज्ज्वल प्रशंसिक प्रतिनिष्ठा आणि अलौकिक त्यागवृत्ती ती पाहून यमराजानं तिला पतीच्या प्राणा वाचून दुसरं काहीही वर माग असं म्हटलं. तेव्हा तिनं आपल्या सासऱ्याला दृष्टी द्यावी असा वर मागितला. तथास्तु असं म्हणून यमराज पुढे निघाला. तरीही ती परत मागे फिरले नाही. त्याने आणखी एक वर मागितला आणि ती असं म्हणाली. सावित्रीनं दुसऱ्या वराने सासऱ्याला राज्यप्राप्ती आणि तिसऱ्या वराने निपुत्रिक पित्याला पुत्रप्राप्ती आणि चौथ्या वरानं आपणास याच जन्मात अखंड सौभाग्य आणि पुत्रलाभ व्हावा असं मागितलं. तू सत्यवानाच्या शरीरास स्पर्श करताच तो जिवंत होईल. तुझ्या पित्यास पुत्रलाभ होईल. तुलाही पुत्र संतती होईल. तुमचं गेलेलं राज्य परत तुमच्या हाती येईल. इतकं बोलून यमधर्म गुप्त झाला. स्वर्गातील देव ते दृश्य पाहत होते. देवांनी स्वर्गातून सावित्रीवर पुष्पवृष्टी केली. सावित्रीने धावत जाऊन सत्यवानाच्या शरीरात स्पर्श केला आणि शरीरात स्पर्श करताच तो खडबडून जागा होऊन उठून बसला. सावित्री, मी झोपलो असताना एक भयानक पुरुष येऊन मला ओढून घेऊन जाऊ लागला होता. परंतु तू त्याच्याकडे गेलीस, त्याच्याशी बोललीस. त्याने हात उंचावून तुला आशीर्वाद दिला आणि मला सोडून दिलं. मी त्या स्वप्नात होतो. तू येऊन मला जागं केलंस. त्यावर सत्यवान म्हणाला, ते स्वप्न नव्हतं, ते सत्य होतं. सावित्रीनं सर्व वर्तमान सत्यवानाला सांगितलं. सावित्री, मी अल्पायुषी असल्याचं भविष्य मला माहीत होतं ग. परंतु तू आपल्या पतिव्रताच्या प्रभावानं यमधर्माकडून माझे गेलेले प्राण परत आणलेस. धन्य आहेस तू. सत्यवान उद्गारला. नाथ, यमधर्माकडून मी आणखी काही वर मागून घेतलेही असते. सासर माहेर या दोन्ही कुळांसाठी पुष्कळसं काही केले. तुम्हाला त्याचा प्रत्यय येईलच. सावित्री म्हणाली. सावित्रीनं वटवृक्षाची अगदी मनोभावे पूजा केली. त्याच्यासमोर ही घटना घडली होती. वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून तिने नामस्मरण केलं आणि नंतर ती दोघं घरी गेली. सावित्रीने यमाकडून मिळवलेल्या वरामुळे तिच्या सासऱ्याला चांगलं दिसू लागलं. त्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला. परंतु लाकडं आणण्यासाठी रानात सत्यवान आणि सावित्री गेले. ते अजून परत कसे आले नाहीत म्हणून त्यांना काळजी वाटू लागली होती. इतक्यात त्यांनी सत्यवान आणि सावित्री यांना येताना पाहिलं. रानातून त्या येण्यास विलंब का लागला असं त्यांनी विचारल्यानंतर सावित्रीनं त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि ती ऐकून त्यांना परमहर्ष आनंद झाला. काही क्षणानंतर घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. धुमसेन राजाच्या जय जयकारानं सारा आता आसमंत दुमदुमला होता. वाद्य वाजू लागली आणि ते सगळेजण बाहेर येऊन पाहतात तोच त्यांच्या राज्याचा प्रधान, सेनापती आणि सैन्य तिथे येऊन पोहोचले. त्यांचं राज्य हिरावून घेतलेल्या शत्रूला जिंकून धुमतेनसेन राजा आणि त्याचा परिवारास राज्यात घेऊन जाण्यासाठी ते तिथे आले होते. सावित्रीच्या पुण्याईनं तिनं यमधर्माकडून मिळवलेल्या त्या वरप्रसादामुळं हे सारं घडून आलं होतं. धुमसेन राजाचा सर्व परिवार, सत्यवान आणि सावित्री या सर्वांना रथात बसवून वाजत गाजत मिरवणुकीत अगदी सन्मानपूर्वक त्यांनी शालव देशात नेलं आणि सत्यवानाला राज्याच्या सिंहासनावर बसवलं. सावित्रीचे पिताश्री राजा अश्वपती हे देखील त्या समारंभाला उपस्थित राहिले आणि त्यांनी राजा सत्यवान आणि राणी सावित्री देवी यांना नजराना दिला. राजा अश्वपती पतीला आपल्या पुत्रप्राप्ती झाली. पतिव्रता धर्मामुळे सावित्री अखंड सौभाग्यवती झाली आणि पुत्रवती बनली. पतिव्रताच्या सामर्थ्यावर तिनं पितृकुळाचा आणि पतिकुळाचा नावलौकिक वाढवला.
सावित्री स्त्री जातीचा आदर्श बनली आणि जगात अजरामर झाली. तर ही होती वटसावित्रीची पौराणिक कथा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.